चला तर मंडईत आज करूयात व्हेज कोफ्ता करी, हॉटेलपेक्षाही भारी आणि घरच्याच साहित्यातून। चला तर बघूयात रेसिपी। 1 वाटी गाजरचा किस, अर्धा वाटी बारीक कट केलेला कांदा, लसूण जिरे मिरचीची पेस्ट, 1 चम्मच, 1 उकळलेला बटाटा किसून घ्यायचा आहे, 50 ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे, कोथिंबीर, 2 चम्मच बेसन, 2 चम्मच मैदा छान बाइंडिंग करण्यासाठी, आणि अर्धा चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 पाव चम्मच हळद आणि 1 चम्मच धनी, चवीपुरती मीठ। तुम्ही याच्यामध्ये पत्तागोबीसुद्धा ॲड करू शकता। आता हे मटारसुद्धा छान बारीक करून घेतलेले आहेत जाडसर मिक्सरमध्ये, ते सुद्धा छान याच्यामध्ये घातलेले आहेत। आणि आता छान असे लांब आकाराचे मी कोफ्ते करत आहे। तुम्ही राऊंड शेपमध्ये सुद्धा करू शकता, तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। पत्तागोबी, शिमला मिरचीसुद्धा घालू शकता, पण आता मी घरच्याच साहित्यातून करत आहे, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी जे होते घरी तेच करत आहेत। आता मस्त तेल झालेलं आहे, मिडियम आचेवर छान गोळले आहेत। आता ग्रेव्हीसाठी 1 मोठ्या आकाराचा कांदा कट केलेला आहे, 2 टमाटर लाल कलरचे, लसूण 5 ते 6 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरच आणि जिरं छान बारीक करून घेतलेले आहेत। आता इथे तेल छान गरम झालेलं आहे, जिरं मोहरी टाकलेले आहेत, त्याच्यातच 2 चम्मच लाल तिखट, 1 पाव चम्मच हळद आणि नंतर मसाला घातलेला आहे। कमी आचेवर टाकायचा आहे तो मसाला, लाल तिखट वगैरे म्हणजे जळू शकते आपलं मसाला। आता छान मसाला घातलेला आहे, मिक्सरला बारीक केलेला, तेल सुटतपर्यंत 7 ते 8 मिनिट होऊ द्यायचं आहे। नंतर आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता मस्त ग्रेव्ही झालेली आहे, खूप छान कलरसुद्धा मस्त आलेला आहे, बघा किती छान झालेले आहेत कोफ्ता करी, व्हेज कोफ्ता करी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।